या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. 396व्या शिवजयंतीनिमित्त आपल्या प्रशालेमध्ये असणारे प्राचार्य श्रीयुत ए सावंत सर, त्यानंतर आपल्या प्राथमिक विभागाचे सहाय्यक शिक्षक श्रीयुत एच एस मलमे सर, श्रीयुत ए एस माळी सर, श्रीयुत पी एस पाटील सर, कृष्णा केसकर, कर्मचारी, शाळेचा विद्यार्थी कुमार विराज माळी यांनी 396व्या शिवजयंतीनिमित्त पलूस, तळबीड, कराड तालुक्यामध्ये असणारं हे ठिकाण आहे. हंबीराव मोहित्यांचं जन्म गाव त्या ठिकाणी आहे. या गावामधून शिववंदन अभिवादन सायकल रॅली आयोजित केलेली होती. या रॅलीमधून शिववंदन, सामाजिक प्रबोधन देण्याचं अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं सायकल रॅलीमधून या मान्यवरांनी केलेलं आहे. आपल्या सर्वांना खरंच त्याचा सार्थ प्रत्येक माणसाचा, प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक देशवासियाचा राजमाता जिजाऊ यांच्या पोटी जन्मलेले आज शहाजीराजे भोसले यांनी जे संकल्प किंवा स्वराज्याचे स्वप्न पाहिले, शिवाजी महाराज यांची जयंती त्या ठिकाणी प्रकाश पवार सर व त्यांचा गायक वृंद शिवजयंती
पाळणा गीत इयत्ता 9वी अ ब क त्यांनी सादर केला. यानंतर प्राथमिक विभागामधील सर्वांना शाहीर कुमार अथर्व खारखंडे व त्याचे मित्र परिवार आपल्या समोर छत्रपती शिवाजी राजांचा महिमा व्यक्त करणारा पोवाडा सादर करत आहे. कुमार अथर्व खारखंडे मित्र दिवस असो वासो अंधार रान मैदान लढे झुंजार रान मैदान लढे झुंजार रान मैदान लढे झुंजार अफजल खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फजल खान आणि सिद्धी जोहर
प्रचंड पौलगटपणाला वेढा घातला होता. पण शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. शिवाजी राजांनी शिवा काशीदाला बोलून घेतलं आणि म्हणाले, शिवा आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस. शिवा म्हणाला, होय की राज, जातो की. आणि मग काय घडलं? काय 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 रात्रीच्या पहिल्या पराच रात्रीच्या पहिल्या पराच ताज सुमराच गड उतरल्यास शिव पालखीत बाज संगती, शिव पालखीत बाज संगती, शिव पालखीत बाज संगती. कौशल्य ओलीच मारी धरती, रात अंधारी मावळ चालती. दुसऱ्या पालखीत शिवा काशीत मोठ्या रूपात चालला दादा. दादा रे जिरा राजिरा जिरा राजिरा दादा. दादा रे जिरा राजिरा जिरा राजिरा दादा. दोन पालख्या दोन दिशेने चालल्या. त्यातल्या एका पालखीला कानाची सेनानी घराला घातला. पालखीत शिवाला बाहेर काढलं. सिद्धी समोर बसवलं. तवर एक बातमी आली, हुजूर हुजूर शिवाजी भाग्या, शिवाजी भाग्या. सिद्धी करायला सिद्धीनं मेहनत ते तलवार काढली, शिवावर धरली. सिद्धी म्हणाला, सजवता कोण आहे तू? वरना महाराज का? शिवा हसला आणि म्हणाला, अरे जन्माला आलो तरी शिवा, जन्माला आलो तरी शिवा आहे म्हणून. पण मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय हे बघ काय कमी का? सिद्धी करायला सिद्धी तलवार चालली गेली आणि शिव सुटला. पलीकडे बाजीने गजापूरची खिंड आणली होती. बाजी म्हणतात, राजा वेळ करू नका, निम्मे फौज घेऊन विशाळगडाकडे रवाना. आम्ही ते गनिमांना रोखून ठेवतो. राजे म्हणतात, नाही बाजी, आत्ताच आपण इथे एकत्र आलो आहोत. आता जे काय होईल ते म्हणून घेऊया बाजी. आणि बाजी म्हणतात, राजे लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि मग खिंडीमध्ये काय घडलं? काय 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 उभा राहून बाजी खिंडीला, उभा राहून बाजी खिंडीला. विनवादी करी शिवबाला, विनवादी करी शिवबाला. तुम्ही सुकुर्म इथले लावतो पकुड वाव विशाळगडाला. तुम्ही गेला पाहिजे फुटवाच विशाळगडाला. तुम्ही गेला पाहिजे फुटवाच विशाळगडाला. तुम्ही गेला पाहिजे फुटवाच विशाळगडाला. रक्ताने पिचले बागी, रामया होई नाराजी. रक्ताने पिचले बागी, रामया होई नाराजी. रम नाही मला माझी, काशीला लावली जीवाची बाजी. जेव्हा पोचते ते गडावरी राजची बाजी जी, राजची बाजी जी, राजची बाजी जी, रजी. रक्तात भिजलेले बाजी म्हणतात, सगळीकडे वार झाले तरी पण बाजी म्हणतात, राजा जवळ तुम्ही गडावर पोहोचत नाही तवर या बाजीचा प्राण जाणार नाही राजा. आणि मग खिंडीमध्ये काय घडलं? काय 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 गडगडा आवाज करला. गडगडा आवाज करला, तोफेचा गोळा घेऊन गेला. घेऊन गेला बाजीचा प्राण, घेऊन गेला बाजीचा, घेऊन गेला बाजीचा. दिल्याच्या बाजी केवली जाण, बाजीने केले जीवाचे रान. बाजीने केले जीवाचे रान, बाजीने केले जीवाचे रान. जी. आणि राजे म्हणतात, धन्य बाजी धन्य. जर का या खिंडीची बाजी पाण्यात टाकली तर रंग येईल बाजीच्या रक्ताचा आणि सुगंध येईल पराक्रमाचा. जर का या खिंडीला काम लावला तर
मनामध्ये शिवबा